everyone, it's me Ashwi Madhukar Gode. I am going to give you a lecture on reflection of a light. तर तुमच्या सर्वांना सांगायचं म्हणजे नाईनचा रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट या टॉपिक मधले जेवढे पण काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जे टॉपिक मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेले असतील किंवा सॉल्ट एक्झाम्पल्स असतील ते सगळे प्रॉब्लेम्स मी तुमचे या लेक्चर मध्ये घेणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला जेही कुठले एक्स्ट्राचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही मेसेज करू शकता, मेल करू शकता किंवा मला कमेंट मध्ये सांगू शकता. मी ते प्रॉब्लेम्स तुमचे सर्व सॉर्ट आउट केले प्रॉब्लेम्स परत एका व्हिडिओमध्ये याच युट्यूबच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे श्री वक्रतुंड अकॅडमी याच्यावर मी टाकेन. बरं, पण टॉपिक किंवा चॅप्टर शिकवायला सुरुवात करायच्या अगोदर कोणीही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये, ओळखीच्यांच्यामध्ये नक्की शेअर करा. बरं, चला आता आपण सुरुवात करूया. रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट या टॉपिक मध्ये एकूण 3 टाइप पडतात, टाइप ए, टाइप बी, टाइप सी. प्रॉब्लेमचे टाइप्स आहेत. ओके, खूप इझिएस्ट वे मी सांगणार तुम्हाला. तर आपण साहेब टाइप ए पाहूया. टाइप ए मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर जेव्हा तुम्ही 2 मिरर, ओके, सपोज आता हा एक मिरर आहे, अजून एक असा एक दुसरा मिरर आहे, असे आपण मिरर अँगल मध्ये ठेवले. मग इथला तुम्ही अँगल 30 डिग्री घ्या किंवा 60 डिग्री घ्या किंवा व्हॉट एव्हर इट इज. हा अँगल एका ठराविक अँगल मध्ये आपण हे मिरर ठेवल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट ठेवली, ओके, व्हॉट एव्हर इट इज. ही गोष्ट या मिरर मध्ये किती टाइम्स दिसते. अँगल चेंज केले तर मिरर मध्ये 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स, 5 टाइम्स पण दिसते. आपण बरेचदा हेअर सलून मध्ये गेलेलो असतो. हेअर सलून मध्ये आपण समोरही आरसा असतो आणि मागेही आरसा असतो. त्या आरशामध्ये आपल्याला आपली इमेज खूप 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 वेळा दिसते. तसंच या अँगल मध्ये ठेवल्यानंतर आपली ती इमेज किती वेळा दिसेल हे पाहण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. ओके, खूप इझी आहे, काही अवघड नाहीये, सगळ्यांनी फक्त फोकस करायचं. आता हाऊ मच इमेज सीन इन अ मिरर, तुम्हाला प्रत्येक वेळेस रिटर्न क्वेश्चन पडतो ज्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला विचारलेलं असतं की हाऊ मच इमेज सीन इन मिरर, त्या मिरर मध्ये किती इमेजेस मिळतील. यासाठीचा फॉर्म्युला कुठला आहे, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मीन्स अँगल -1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a -1. आता एकदम इझिएस्ट वे आहे. याच्यामध्ये n चं मीनिंग काय आहे, नंबर ऑफ इमेज, किती नंबर ऑफ इमेज आपल्याला मिळतील ते, आणि a फॉर कशासाठी आहे, अँगल ऑफ मिरर, मिररचा कितीचा अँगल आपण घेतलेला आहे. आता खूप सिंपल एक्झाम्पल पडलेलं आहे. मी तुम्हाला डिरेक्टली एक्झाम्पल बोलून दाखवणार आहे म्हणजे आपला टाइम पण वाचेल आणि आपण पटकन पुढे सुरुवात करू. ओके, तर ज्याच्यामध्ये मी क्वेश्चन विचारला, हा क्वेश्चन जो आहे तो मी आपल्या स्वतःच्या नोट्स मधला क्वेश्चन मी सांगितला आहे. श्री वक्रतुंड अकॅडमीच्या नोट्स मधला आहे हा क्वेश्चन. A bird is sitting in a front of 2 plane mirror. 2 प्लेन मिररच्या समोर एक बर्ड बसलेला आहे. Sitting in a front of 2 plane mirror and inclined at an angle of 60 degree. आणि जो मिररचा अँगल किती आहे, 60 डिग्री. बघा, आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट मिळाली, अँगल त्यांनी सांगितलं आहे. मी ते गिव्हन लिहून घेतोय बाळांनो तुमच्यासाठी. हा क्वेश्चन 1 आहे म्हणून मी 1 टाकलाय. गिव्हन मध्ये फर्स्ट पॉइंट काय दिला त्यांनी, अँगल ऑफ मिरर दिला आहे. अँगल ऑफ मिरर किती दिला आहे, 60 डिग्री. ओके, द नेक्स्ट, each other and 60 degree to each other. How many images does a bird see in a mirror? किती इमेजेस आपल्याला मिळतील, मीन्स नंबर ऑफ इमेजेस. मग नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता नंबर ऑफ इमेजेस काढायचं आहे. बघा, पहिल्यांदा मी गिव्हन लिहून घेतलेला आहे, नंतर मी काय लिहून घेतोय, फॉर्म्युला. एकदम सिंपल आहे. याच्यामध्ये n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a -1. एकदम इझीएस्ट आहे, सगळ्या लक्षात द्यायचं इझिली. ओके, 360 आपल्याला अँगल किती दिला आहे, अँगल दिला आहे 60. मग आपण ते 60 घेतलेला आहे. ओके, आता आपण 60 ने डिवाइड करून -1 करायचं आहे. आता 360 आपण जर डिवाइड करायचं म्हणलं तर 0 0 कट झाला. 6 12 17 18 24 25 26 36 मीन्स 6 6 जा 36. ओके, 6 6 जा 36. सो काय आलेलं आपल्याला पुढे नेक्स्ट स्टेप काय आली, 6 -1. आन्सर इज व्हॉट, 5. मग आपण आन्सर फक्त एवढं 5 लिहून चालणार नाहीये, आपल्याला आन्सर पूर्ण वर्ड मध्ये लिहायचं आहे. सो इमेज ऑफ बर्ड्स आर 5 in numbers. झालं. ओके, तुम्ही हे आन्सर लिहू शकता. अशा प्रकारे
बाळा तुम्हाला अजून एक असा सेम क्वेश्चन पडतो. नेक्स्ट क्वेश्चन फक्त सगळ्या डिटेल्स मध्ये ऐका, म्हणजे तुम्हाला परफेक्टली या फॉर्म्युलावरून मी काय शिकवतोय किंवा मी काय सांगतोय हे समजून जाईल. कॉइन इज अ केप इन अ फ्रंट ऑफ टू प्लेन मिरर. बघा दोन प्लेन मिररच्या समोर कॉइन ठेवलेला आहे अँड इज इन्क्लाइंड टू इच अदर, आणि हे प्लेन एकमेकांना इन्क्लाइंड आहेत with the each other, and if three images of the coin are seen, then what is the angle A between the mirror. बघा आता एकदम खूप इझी क्वेश्चन विचारलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन आहे पण थोडासा फिरून आहे, सो म्हणून मी तुम्हाला हा क्वेश्चन देतोय. सेकंड आहे म्हणजे मी 2 नंबर दिला आहे, परत एकदा मी गिवन देतोय. ओके, या गिवन मध्ये त्यांनी आपला नंबर ऑफ इमेज दिलेला आहे 3. मी डायरेक्टली जो पण सिम्बॉल आहे तो लिहितोय पूर्ण लिहिण्यापेक्षा. तुम्ही समजून घ्या, एन म्हणजेच काय आहे, नंबर ऑफ जे मी ते दिलेला आहे, नंबर ऑफ इमेज. आणि अँगल त्यांनी तुम्हाला विचारलाय, म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला त्यांनी फिरवून विचारलेला आहे, उलटा विचारला. आपल्याला अगोदर अँगल दिला होता, नंबर विचारले होते, आता नंबर दिलाय आणि अँगल त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. काही हार्ड नाही याच्यामध्ये, आपल्याला फक्त काय करायचं आहे तर फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. ओके, सो मी ते म्हणतो फॉर्म्युला मध्ये काय केलेलं आहे, काय फॉर्म्युला आहे आपला, n इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन a मायनस 1. ओके, बरोबर चिन्हाच्या खाली मी बरोबर चिन्ह घेतलेलं आहे एकदम परफेक्टली. जर तुम्ही ऑब्झर्व केलं n किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. ओके, आणि आपल्याला वर अँगल किती घ्यायचा आहे, 360 घ्यायचा आहे. 360 अपॉन a मायनस. ओके, तर आता इकडे लक्ष द्यायचं आहे, इथे जे -1 आहे ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस. हे बरोबर चिन्ह म्हणजे इक्वल मार्क म्हणजे काय असतं, एक प्रकारची नदी आहे समजा. इकडचे काळे इकडे गेले की गोरे होतात, इकडचे गोरे इकडे आल्यानंतर काय होणार आहेत, काळे होणार आहेत. म्हणजेच काय, जे इकडे डिवायडेड आहे तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे, जिकडे मल्टिप्लाय असतं तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. तसंच सेम जे इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होणार, जिकडे मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस होणार आहे. एवढं इझिएस्ट वे आहे. मी ते -1 आहे तिकडे आल्यानंतर काय होणार आहे, +1 होणार आहे. मग 3 + 1 इक्वल टू च्या खाली इक्वल टू मार्क आलेला आहे, वरचं 360 अपॉन a परफेक्टली आलेला आहे. ओके, आता 3 + 1 किती होतात, 4 इज इक्वल टू 360 अपॉन a. ओके, आता a इथे डिवाइडेड आहे, जर का तुम्ही इकडे घेतलं तर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. ओके, तर मग मी a इकडे घेतला, काय झालं, 4 मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू 360. एकदम इझिएस्ट वेने जातोय, तुम्हाला अंडरस्टँड होईल, इझिली समजेल अशा प्रकारे. जे इकडे आता 4a ला मल्टिप्लाय आहे, तर 4 मी इकडे केले तर काय होणार आहे, ऑब्विसली डिवाइड होणार आहे. ओके, मग 360 अपॉन 4 बरोबर आहे. तर आता 4 ने आपण 360 डिवाइड करू शकतो इझिली. कसं बरं डिवाइड करणार, 4 चा टेबल येतो तुम्हाला, 4 9 जा 36. ओके, आणि काय आलं, 0 चा 0, म्हणजे आन्सर किती आलेला आहे, 9 आणि वरचा हा 0, 0 चा 0, 90. ओके, सो a अँगल इज इक्वल टू 90. आता तुम्ही हे मोठ्या सेंटेन्स मध्ये किंवा वर्ड्स मध्ये सुद्धा लिहू शकता, ज्यामध्ये काय आहे, अँगल ऑफ मिरर इज 90 डिग्री. एवढ्या सेंटेन्स मध्ये तुम्ही हे लिहू शकता. अशा प्रकारे आपण मिररचे जे पण आहे ते 2 क्वेश्चन्स इथे कंप्लीट केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत तर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आता टाइप बी आणि टाइप सी. मी तुम्हाला प्रॉब्लेमचे 3 टाइप सांगितले, टाइप ए, टाइप बी, टाइप सी. टाइप ए तर मी शिकवलं तुम्हाला मिररचा. ओके, म्हणजे मिरर अँगल मध्ये ठेवल्यानंतर आपण नंबर ऑफ इमेजेस किती पाहू शकतो. आता आपण पाहूया ते म्हणजेच काय, टाइप बी आणि टाइप सी. टाइप बी आणि टाइप सी मध्ये काय आहे, एक तर तुम्हाला मॅग्निफिकेशन फॉर्म्युला टाइप बी मध्ये सांगितलं जातो, टाइप सी मध्ये सांगितलं जातो मिरर फॉर्म्युला. खूप इझी आहेत, पण याच्यावर तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स पडतात. तर तुम्हाला खूप इझी जावं, जे टेक्स्ट बुक मध्ये दिलं नाही ते मी तुम्हाला इथे शिकवतोय. लक्षात घ्या, जे पण तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, जे बरेचसे टीचर्स बरेचसे ऑनलाईन लेक्चर मध्ये शिकवत असतील, स्टेप बाय स्टेप टेक्स्ट बुक नुसार जात असतील, पण मी त्याच्याही पेक्षा डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगितले. असे प्रॉब्लेम्सचे जे पण फॉर्म्युलेस ते मी तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला फोल्ड करून दाखवलेत. ओके, की जे टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा दिले नाहीत आणि कोणत्याही ऑनलाईन लेक्चर मध्ये नाहीये. तर तुम्ही सगळे बघू शकता. सगळ्यात पहिले मी तुम्हाला दिलेले आहे मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला एकच दिला होता जो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे, 1/v + u 1/v + 1/u इज इक्वल टू 1/f. पण ऍक्च्युअली हा एक्झाम मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये प्रॉब्लेम मध्ये कसा घेतला जातो,
1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. सो हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्यायचा याच्या ऐवजी. ओके, आता तुमच्या टेक्स्ट मध्ये दिलेला असेल. पण फक्त एवढ्याच फॉर्म्युलावरून तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटणार आहेत का? नाही, त्यात अजून भरपूर चेंजेस झाले. सेकंड जो फॉर्म्युला याच्यावरूनच तयार केलेला आहे ऍक्च्युली, तो डिटेल्स मध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्यापेक्षा मी तुम्हाला इझिएस्ट वेने सांगितलं. नेक्स्ट फॉर्म्युला हा पण तुम्ही लिहून घ्या. 1/u इज इक्वल टू 1/f मायनस 1/v. ओके, म्हणजे हा वरच्या फॉर्म्युलामध्ये चेंज करून हा नवीन फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा असतो दरवेळेस प्रॉब्लेम सोडवताना, पण तुम्हाला तयार करायची गरज नाही, मी डायरेक्टली तुम्हाला तो रेडी करून दिलेला आहे. सो हा एक फॉर्म्युला सेकंड नंबर म्हणून लिहून घ्या. थर्ड फॉर्म्युला सेम आहे, काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, काही चेंजेस करायची गरज नाही. 1/v जिथे v होते ते u द्यायचं सेम. बघा 1/f मायनस 1/u, v च्या जागेवर u, u च्या जागेवर v. कळलं? असे एकूण 3 फॉर्म्युले. हे 3 फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला नक्की एक्झाम्पल मध्ये विचारले काय, जर तुम्हाला f विचारला असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्या किंवा वापरा, यूज करा. जर तुम्हाला u विचारला असेल तर हा सेकंड फॉर्म्युला, जर तुम्हाला v विचारला असेल तर हा थर्ड फॉर्म्युला. एवढे 3 फॉर्म्युले तुम्ही ऍज अ मिरर फॉर्म्युला म्हणून यूज करायचे. नेक्स्ट आहे ते म्हणजे काय आहे, मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला वाटताना खूप कॉम्प्लिकेटेड वाटतो, पण ऍक्च्युली हा कॉम्प्लिकेटेड नाहीये, हा खूप इझिएस्ट आहे. आता याच्यामध्ये काय आहे, m इज इक्वल टू h2 अपॉन h1 इज इक्वल टू मायनस v अपॉन u. एवढा सिंपल फॉर्म्युला त्यांनी टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे. पण आता आपल्याला यूज करताना हा फॉर्म्युला गणितामध्ये कसं यूज करणार बघा, मी तुम्हाला इझिएस्ट वेने सांगतो. h1 इज इक्वल टू मायनस u h2 अपॉन v. जर का h1 काढायला सांगितलं असेल तर, आणि जर का h2 काढायला सांगितलं असेल तर h2 इज इक्वल टू मायनस h1 v अपॉन u. हे तिन्ही फॉर्म्युले लिहून घ्या. तुम्हाला फक्त हे जे रेड कलर मध्ये मी दाखवले एवढेच फॉर्म्युले तुम्हाला काय करायचंय, प्रॉब्लेम मध्ये यूज करायचे. हा फॉर्म्युला फक्त टेक्स्ट बुक मध्ये पण तो तुमचा यूज होत नाही, हेच दोन यूज करायचे असतात. आणि ह्याच्यामध्ये तर हे 1 2 3 एवढे फॉर्म्युले त्यांनी तुम्हाला दिलेत, हेच फक्त यूज करायचे. मी तुमच्यासाठी ओपनली स्क्रीन ठेवतोय. जे पण मी तुम्हाला बोर्डवर देईन ते तुम्ही लगेच नोट डाऊन करून घ्या, म्हणजे ते तुम्हाला समजेल. तुमच्या हाताकडून गेलं तरी तुमच्या लक्षात पण राहील. ओके, तर चला आता आपण पुढे जाऊया. आता नेक्स्ट आपण 2 एक्झाम्पल्स पहिले 2 प्रॉब्लेम सोडवले. आता आपण थर्ड फॉर्म्युला किंवा थर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहोत, जो तुमच्या टेक्स्ट मध्ये सॉल्ट एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. ओके, तर तो प्रॉब्लेम जो मी तो तुम्हाला बोलून दाखवतो, लिहून देण्यापेक्षा मी फक्त एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. मी नीट ऐका, तुमच्या टेक्स्ट मध्ये ऑलरेडी हा फॉर्म्युला हा प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज. बघा इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. राजश्रीला इमेज कशी पाहिजे, इन्व्हर्टेड पाहिजे. तर राजश्रीला इमेज जशी पाहिजे मी तशी इमेज इथे लिहून घेतोय. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पॉइंट्स नोटीस करणं. ओके, राजश्रीला इमेज पाहिजे इन्व्हर्टेड. तर मी इथे लिहून घेतो, राजश्रीला इमेज कशी पाहिजे, इन्व्हर्टेड. पण इन्व्हर्टेडचा अर्थ काय आहे, इन्व्हर्टेडचा अर्थ आहे उलटी इमेज. हे बघा अशी. तुम्ही जर का सपोज ह्या प्रॉब्लेम मधले रे डायग्राम कशा काढायच्या ते जर तुम्हाला कळलं नसेल, समजत नसेल, तर एक दुसरा व्हिडिओ मी बनवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला हे इझिली समजून जाईल. मी वाटलंच तर या व्हिडिओच्या नंतर जो तो व्हिडिओ टाकेल, त्यामध्ये कशा इमेजेस तयार केलेत एकदम इझी सांगेल. जेवढे पण माझे श्री वक्रतुंड अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या हातातून अशा 100 इमेजेस गेल्या आहेत. त्या तुम्ही झोपेतून उठून जर विचारले की बाबा ही इमेज मला काढून दाखव, तरी स्वतः इमेज तुम्हाला काढून दाखवतील. एवढा इझिएस्ट वे मी तुम्हाला पुढचा लेक्चर शिकवून टाकेल. ओके, बट ठीक आहे. आता इन्व्हर्टेड इमेज म्हणजे उलटी. राजश्रीला इमेज कशी पाहिजे, इन्व्हर्टेड इमेज पाहिजे, म्हणजे उलटी इमेज पाहिजे. ओके, तर नेक्स्ट इन्व्हर्टेड इमेज ऑफ द हाईट 5 सेंटीमीटर. ज्या इमेजची हाईट किती असणार आहे, तर 5 सेंटीमीटर असणार आहे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये. 5 सेंटीमीटर नाही घ्यायचं, तुम्हाला 10 सेंटीमीटर सॉरी 7 सेंटीमीटर इमेजची साईज घ्यायची आहे. ओके, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहूया. आता त्यांनी दिलेलं ऍक्च्युली मिस्टेकली 7 लिहिलं होतं मी, तर तुम्ही पाहू शकता ते 5 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे. हाईट ऑफ इमेज काय दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर. पण तुम्हाला प्रश्न पडेल मी घेताना मायनस का घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला गणितामध्ये फसवायचा प्रयत्न करतात. तुम्हाला गणितामध्ये देताना व्हॅल्यूज प्लस मायनस देतील, पण आपण इमेज घेताना कशा घ्यायचे ते तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. जर का इमेज इन्व्हर्टेड असेल, ओके, तर इमेजची हाईट नेहमी मायनसच घ्यायची. लक्षात घ्या, इमेज इन्व्हर्टेड, इमेजची हाईट नेहमी मायनस घ्यायची. तुम्हाला असं कसं काय, तर आपण पहा ग्राफ शिकलो होतो, इथे 0 होतं. हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. तुम्ही तुमच्या मॅथ्स मध्ये हे प्रॉब्लेम किंवा ग्राफ शिकला असाल, ज्यामुळे तुम्ही इथे जे पण नंबर लिहिता 1 2 3
4 5 हे सगळे प्लस लिहितात. या बाजूला जे पण लिहितात ते 1 -1 -2 -3 बरोबर. तसंच सेम y ऍक्सिस वर जे लिहितात ते 1 2 3 4 5 आणि खाली जे लिहितात ते कसं लिहितात -1 -2 -3 -4. म्हणजेच याच्यानुसार तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स इझिली कळतील. जे सुद्धा इमेजेस मेन ऍक्सिसच्या खालच्या बाजूला असतात जशी ती दाखवली बघा खाली की नाही ऍक्सिसच्या खालच्या बाजूला ते कसे येणार आहेत सगळे मायनस 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 आणि जे पण वर असणार आहे ते कसे येणार आहेत सगळ्या प्लस प्लस प्लस. कळ एवढं इझिएस्ट वे तुम्हाला समजून जाईल. पण डोक्यात नेहमी ठेवायचं इन्व्हर्टेड इमेज म्हणलं तर मग इमेजची हाईट कशी आली पाहिजे -5 सेंटीमीटर. त्यांनी भले तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्लस दिली असेल तरी पण तुम्ही करायचंय काय किंवा गिव्हन मध्ये घ्यायचंय काय मायनसच घ्यायचंय. आता नेक्स्ट मी काय सांगितलं आहे 5 सेंटीमीटर ऑब्जेक्ट केप्ट ऍट अ डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट हे किती डिस्टन्स वर ठेवायचे 30 सेंटीमीटर. तुम्हाला जर का मी सांगितलं की इथे मी लेन्स घेतलेली आहे या ठिकाणी ओके आणि याच्यावरून ऑब्जेक्ट आपण या बाजूला ठेवतो. आता ऑब्जेक्टचा एरो मी बघा इथे वर काढतोय. मला सांगा ऑब्जेक्टचं हे जे डिस्टन्स आहे ते मायनस मध्ये का प्लस मध्ये. ऍक्सिसच्या 0च्या इकडे आपण मायनस मध्ये घेतोय ना मग 30 सुद्धा काय आलं पाहिजे मायनस. पण त्यांनी दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट डिस्टन्स इज 30 सेंटीमीटर पण आपण घेताना कसं घ्यायचंय मायनस. का मायनस घ्यायचं कारण ऑब्जेक्टचं डिस्टन्स नेहमी कसं असतं मायनसच असतं. अशा प्रकारे दुसऱ्यांदा त्यांनी तुम्हाला फसवायचा प्रयत्न केलाय पण तुम्ही फसायचं नाहीये. तुम्हाला मुद्दाम शासन जे असतं ते तुम्हाला असे अवघड गणित टाकतं की ज्यामुळे ऍक्च्युअली टॅलेंटेड स्टुडंट्स कळलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघून टॅलेंटेड होणारच आहात. सो टेन्शन घ्यायची गरज नाही. गंडायचं नाही आपण गंडवायचं म्हणजे शासनाला दाखवून द्यायचं की आम्ही फसणारे नाहीये. तर मायनस 30 सेंटीमीटर हे आपण ऑब्जेक्टचा डिस्टन्स घेतलेला आहे. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स झालेला आहे बाळांनो. नेक्स्ट ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड शी प्लेस द स्क्रीन. म्हणजे इमेज बघा ऍट अ व्हॉट डिस्टन्स शुड शी प्लेस स्क्रीन किती अंतरावर ठेवेल तेव्हा तिला इमेज मिळेल. म्हणजे ऍक्च्युली डिस्टन्स तिने कशाचं विचारलेलं आहे त्यांनी विचारलेलं आहे इमेजचं डिस्टन्स विचारले. किती डिस्टन्स वर स्क्रीन ती ठेवेल तेव्हा तिला इमेज मिळेल. स्क्रीन म्हणजेच इमेज ना. आपण जी स्क्रीन पाहतो थिएटर मध्ये गेल्यानंतर त्याच्यावर तर चित्र उमटतं इमेज उमटते तेव्हा तर आपण पिक्चर पाहू शकतो. म्हणजे स्क्रीनचं डिस्टन्स म्हणजेच इमेजचं डिस्टन्स ऍट अ व्हॉट डिस्टन्स ऑफ इमेज. म्हणजे त्यांनी काय विचारले इमेजचं डिस्टन्स विचारले ज्याचा सिम्बॉल आहे v इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मी दिले ते आपल्याला काढायचे तो सगळ्यात पहिल्यांदा काढायचा. नेक्स्ट त्यांनी अजून काय विचारलंय व्हॉट विल बी द टाइप ऑफ इमेजचा टाइप कसा असेल. ओके म्हणजे साईज नुसार म्हणजे बिगर दॅन ऑब्जेक्ट लार्जर दॅन ऑब्जेक्ट और स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट असं. पुढे व्हॉट इज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. आता त्यांनी अजून एक क्वेश्चन आपल्याला विचारलाय व्हॉट इज द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टची आपल्याला हाईट सुद्धा काढायची. ओके तर ऑब्जेक्टची हाईट जी पण आहे ती आपण वगैरे दिलेली आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट h1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता h1 हा जो पण आहे काढायचा तो आपण ह्या मिरर फॉर्म्युलाने काढू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा h1 इज इक्वल टू -UH2 अपॉन v. ओके आणि v चा फॉर्म्युला इथे दिलेला आहे बघा बाळांनो मी तुम्हाला बघा 3 नंबरचा फॉर्म्युला 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन f मायनस 1 अपॉन u. तर चला आता आपण सुरुवात करूया. अजिबात वेळ न वाया होता सगळं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंच आहे. तर गिवन लिहून घेतलेला आहे. आता आपण नेक्स्ट घेऊया तो म्हणजेच काय फॉर्म्युला. ओके आता फॉर्म्युला मध्ये काय काय येणार आहे एकदम इझी खूप क्लिअरली तुम्हाला समजेल. फॉर्म्युला आपण कुठला घ्यायचा ठरवला आहे 3 नंबरचा फॉर्म्युला 1 अपॉन v इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन f मायनस 1 अपॉन u. बघा सेम फॉर्म्युला दिलेला आहे का तोच फॉर्म्युला मी इकडे घेतलेला आहे. इक्वल टू मार्कच्या खाली इक्वल टू मार्क घेतलेला आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. मराठी मीडियम वाले स्टुडंट सुद्धा हे पाहून शिकू शकतात. जर तुम्हाला पूर्णपणे परफेक्टली मराठीमध्ये हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये मेसेज करा. कमेंट्स मध्ये मी तुमचे मेसेज जेवढे जास्त येतील मला मराठीसाठी मी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला हा टॉपिक शिकवू शकतो किंवा हे प्रॉब्लेम्स किंवा पुढचे जे पण एक्सप्लेनेशन पॉइंट आहे तो मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे आता 1 अपॉन v इज इक्वल टू 1 अपॉन f मायनस u. आता 1 अपॉन v आता f ची व्हॅल्यू काय आहे बाळांनो f ची व्हॅल्यू आहे -10 1 अपॉन -10 इथे मायनस आलेला आहे बाळांनो आणि ते आहे 1 अपॉन u. u ची व्हॅल्यू काय आहे -30. ओके बरोबर चिन्ह खाली
बरोबर चिन्ह आलेलं आहे. आता नीट लक्ष द्यायचं आपल्याला. तर आता याच्यामध्ये काय फरक दिसतो आपल्याला सोडवताना, काही हार्ड नाहीये, एकदम इझीस्ट पॉईंट आहे. आपल्याला यांचा जो छेद आहे किंवा जे पण खालचा पार्ट आहे तो आपल्याला सेम करून घ्यायचा आहे, म्हणजे समान करून घ्यायचा आहे. कसा करून घेऊ शकतो? 10 चे 30 करू शकतो का आपण? करू शकतो. 10 3 जा 30, म्हणजे 10 3 30. 30 चे 10 करू शकतो का आपण? नाही करू शकत. मग 30 चं जे 10च्या पाड्यात आहे तेच 30 च्या पाड्यात येईल. असं अजून कुठली संख्या आहे? स्वतः 30. ओके, म्हणजे 30 एके 30, 31 जा 30. ओके, आणि 10 3 जा 30. दोन्ही सेम आहे का? 30 30. पण तुमच्या सगळ्यांना सांगायचं म्हणजे जर हे मायनस असेल ना 10, तर हे पण आपल्याला मायनसच घ्यावं लागणार. इथे 30 मायनस तर हे पण आपल्याला काय घ्यावं लागणार? मायनसच घ्यावं लागणार. आता यात अजून एक गोष्ट सांगतो, गमतीशीर गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. खालच्याना फक्त आपण 3 ने मल्टिप्लाय करतो, मग वरचे रुसतात. रुसून द्यायचं नाही, वर पण त्यांना मल्टिप्लाय करून टाकायचं. मग खाली इंटू -3 केले, वर पण इंटू -3. खाली इंटू -1 केले, वर पण इंटू -1. ओके, आता चला आपण पुढचे स्टेप्स करूया. 3 1 जा 3, -3. इथे मायनस आहे. ओके, म्हणजे हा 1 काय आहे? ऍक्च्युअली असताना मायनस आहे. -1 इंटू -1 +1. लक्षात घ्या, इथे +1 का आले? कारण हे जे मेन मायनस मार्क आलं होतं ते या 1 चं मायनस मार्क आहे खरं ते. मग -1 इंटू -1 +1 डिवायडेड बाय, आता हे बघा, 10 3 जा 30 आणि 31 जा 30. मग इथे आपण कॉमन काय घ्यायचं आहे बाळांनो? 30 घ्यायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग सर हे मायनस मार्क, तर मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस. सो आपल्याला 30 पण कॉमन घेतलाय, इथे पण 30 इथे पण 30. आपल्याला कॉमन घ्यायचा असतो म्हणून तर आपण छेद समान करून घेतो. कळलं का? तुम्हाला असं प्रत्येक गणितामध्ये करायचं आहे. इझी, हा पॉईंट काही हार्ड नाही. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मी अजून पण एक्झाम्पल सोडून दाखवणार आहे, खूप इझी जाते तुम्हाला. तर आता 3 + 1 काय येणार आहे? 3 + आता प्लस आणि मायनस आहे. मायनस प्लस काय होतं? ऑब्विसली मायनस होतं. ओके, मग 3 मधून 1 गेला, राहिलं काय? 2. ओके, आता 2 राहिला आहे, मोठ्या संख्येत चिन्ह येणार आहे -/30. -2/30. आता आपण जर त्याने डिवाइड करायचं म्हणलं तर कसं येणार आहे? ओके, आता हे मायनस मार्क मी इथे पुढे देऊन टाकतोय बरं का, तर थोडंसं तुम्हाला इझिली अंडरस्टँड व्हावं म्हणून. आता 2 1 जा 2, 15 2 जा 30, म्हणजे ते काय आन्सर आलं? 15. 15 दुनी 30 म्हणून, किंवा 2 ने जर आपण 30 ला भाग लावला किंवा डिवाइड केलं तर आन्सर काय आलं? 15. म्हणून आन्सर काय आलं? 1/15. पण हे मायनस मार्क आहे तसे इथे राहणार आहे. सो 1/v इज इक्वल टू काय आन्सर आलेला आहे? 1/-1/50. मग आपल्याला जर का फक्त v घ्यायचा असेल तर काय? ह्या 1 ला हा 1 गेला, मायनस मार्क किती राहणार आहे? v इज इक्वल टू -15. म्हणजेच काय? आपल्या v ची व्हॅल्यू म्हणजेच काय? इमेजचं डिस्टन्स किती आलेलं आहे? -15 सेंटीमीटर. हे लिहायला विसरायचं नाही. ते तुम्ही बॉक्स करू शकता. युनिट द्यायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही. ओके, आता आपला येस v काढून झालेला आहे. आता आपल्याला काय काढायचंय? h1 काढायचंय. खूप छोटा, खूप शॉर्ट आणि खूप इझिएस्ट वेचा आता पुढचा फॉर्म्युला राहिला आहे. ओके, तर आता मी ते हे करतोय. एक मिनिट बाळांनो, तुम्हाला जर हे गणित लिहायचं असेल तर तुम्ही गणित लिहून घेऊ शकता लगेचच, स्क्रीन पॉज करून. आता मी पुढचा प्रॉब्लेम शिकवतोय. तर नेक्स्ट काय तरी विचारलेलं आहे. आपण हे सगळ्यात पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, सो मी ते 1 नंबर देतो. आता दुसरा प्रॉब्लेम जो पण आहे ते मॅग्निफिकेशन, h1 काढायचं आहे. मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला कुठला आहे h1 चा? जर तुम्ही टॉप जे तर h1 इज इक्वल टू, मी बघा इथे लिहितोय, h1 इज इक्वल टू -u h2 अपॉन v. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह दिले. बघा बरं सगळ्यांनी, सेम फॉर्म्युला आहे का हा? तुम्हाला मी जो अगोदर लिहून दिला होता तोच हा सेम फॉर्म्युला आहे का? तर सेम फॉर्म्युला आहे. ओके, आता -u ची व्हॅल्यू काय आलेली आहे? ओके, u ची व्हॅल्यू काय आली बाळांनो? येस, -30. इथे ऑलरेडी मायनस आहे, इथे ब्रॅकेट मध्ये -30 लिहिलं आहे. या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह नसतं, म्हणजे कोणतं असतं? मल्टिप्लिकेशन. h2 ची किती आहे व्हॅल्यू? -5. ओके,
इथे मी ब्रॅकेटमध्ये घेतलं आहे -5 अपॉन व्ही. व्ही ची व्हॅल्यू आता आपण काय काढलेली आहे -50. आता तुम्हाला दिसून येईल बाळांनो की या दोन्हीच्या ठिकाणी मी काय केलेलं आहे तर -30 -5 अपॉन -50 हे मी लिहून घेतलेलं आहे. ओके, आता आपण याला सरळ सरळ इझिली डिवाइड करू शकतो. 15 ने 30 ला जर का आपण डिवाइड केलं तर काय येणार आहे बाळांनो. ओके, 15 ने जर आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर त्यातला मायनस मार्क निघून जातो. 15 2 जा 30, इथे आलं -2, ब्रॅकेटच्या बाहेर काढलं तर मायनस मार्क निघून जातो किंवा मायनस मायनस प्लस झालं आणि हे बाहेरचं मायनस हे 2 ला लागलं असं जर तुम्ही म्हणलं तरी पण चालू शकतो. इनटू ब्रॅकेट मध्ये -5, 5 2 जा किती 10. आता मायनस मायनस प्लस म्हणजे तुम्हाला प्लस लिहायची गरज नाही पण मायनस मायनस प्लस होतं लक्षात घ्या. ओके, सो मग तुमची h1 किती आलेली आहे h1 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. झालं, संपलं. जर तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा मी एक्सप्लेन करतो. 30 आणि हे सगळं आपण वरच्या व्हॅल्यू u ची व्हॅल्यू 30 टाकून घेतली, u ची व्हॅल्यू मायनस होती म्हणून -30 घेतलेले आणि बाहेर पण मायनस दिलेले जसं u ला बरोबर होतं तसं. दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह नसतं म्हणून कोणतं चिन्ह घ्यायचं असतं मल्टिप्लाय, गुणिले चिन्ह घ्यायचं असतं. h ची व्हॅल्यू 5 घेतलेली आहे -5 ची, इथे h2 ची व्हॅल्यू दिलेली होती -5 अपॉन v. v ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे, -15 घेतली म्हणजे -15 आहे जी आपण इथे काढलेली होती -15 ती घेतलेली. ओके, 15 ने 30 ला डिवाइड केलं, भाग लावला, 15 दुने 30 म्हणजे 15 2 जा 30. आता हे मायनस आणि हे मायनस निघून गेलं, प्लस झालं, पण ह्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस होतं तेच -2 ला आलं. ओके, इनटू मार्क आहे तसा आला, -5 आहे तसं आलं, 5 दुने 10 मीन्स 5 2 जा 10. ओके, आणि दोन्ही पण मायनस मायनस म्हणून आन्सरला काय आलं प्लस मार्क आलं. संपलं. आपले h1 आलेलं आहे 10 सेंटीमीटर. म्हणजेच काय तर आपली h1 ची व्हॅल्यू हाईट ऑफ ऑब्जेक्ट आलेला आहे 10 सेंटीमीटर. तर आता आपण पुढे बघूया. आपल्याला त्यांनी विचारलेलं असलं की इमेज कशी आहे. ओके, तर सगळ्यात आधी इमेज आहे रिअल आणि डिमिनिश्ड. का बरं असं सांगितलं रिअल आणि डिमिनिश्ड आहे तर ऐका. आता आपले हे सगळे मिरर वरून चाललेले आहेत. ओके, आपण इथे सेंटरला मिरर ठेवले. लक्षात घ्या मिररच्या जर या बाजूला ओके इकडच्या बाजूला आपल्याला इमेज मिळत असेल तर मग तिला काय म्हणायची रिअल इमेज. जर मिररच्या मागच्या बाजूला मिळत असेल तर तिला म्हणायचं व्हर्च्युअल इमेज. तुम्ही म्हणाल सर का बरं असं, तर मला सांगा तुम्ही आरशाच्या समोर म्हणजे मिररच्या समोर उभं राहता तर तुमचं चित्र आरशाच्या मागे उमटतं का नाही ना. आरशाच्या मागच्या बाजूला जाऊन बघा बरं तुम्ही दिसता का नाही दिसत. म्हणून जर समोर आपल्याला मिरर दिसत असेल तर तिला रिअल इमेज म्हणायचं. मग कशावर ओळखायचं मिररच्या समोर इमेज आहे जर का इमेजचं डिस्टन्स जे पण आहे ते मायनस मध्ये आलं असेल तर. बघा बरं इमेजचं डिस्टन्स मायनस आलेला आहे का आले की नाही, म्हणून मी इमेज कशी आहे रिअल. आता डिमिनिश्डचं मिनिंग काय आहे स्मॉल किंवा आपण म्हणू शकतो एक ठराविक वेळेत. तर डिमिनिश्ड का आहे तर ते पण आपण बघू शकतो इमेजची हाईट आणि ऑब्जेक्टच्या हाईटवरून. इमेजची हाईट किती आहे -5 सेंटीमीटर आणि ऑब्जेक्टची हाईट किती आलेली आहे h1 10 सेंटीमीटर. म्हणजे इमेज ही ऑब्जेक्ट पेक्षा छोटी आहे. बघा ऑब्जेक्ट किती आहे 10 आणि इमेज किती आहे -5 म्हणजे इमेज छोटी आहे ना म्हणून मग इमेज काय सांगितली आपण डिमिनिश सांगितली. कळलं. तर इथे हा राजश्रीचा प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट अजून 2 प्रॉब्लेम पाहणार आहोत की जे तुम्हाला 3 प्रॉब्लेम पाहणार आहोत की जे तुम्हाला तुमच्या एक्सरसाइज मध्ये दिले म्हणजे एक्सरसाइज मध्ये दिले टॉपिक संपल्यानंतर खाली दिले आहेत. तर ते प्रॉब्लेम आपण पाहूया नेक्स्ट लेक्चरला. ओके ठीक आहे. आताचं लेक्चर मी इथे संपवतो. स्टे ऑन, तुम्ही कंटिन्यू राहा. तुम्हाला पूर्ण जे पण प्रॉब्लेम्स असतील ते मी क्लिअरिफाय करून सांगेन. तुमचे जे पण कमेंट्स असतील अजून जे पण काही एक्स्ट्रा असेल तर ते तुम्ही मला क्लिक करू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच एक्सप्लेन करेन. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा.